देवळाली प्रवरा येथील पोलीस चौकी कायमच बंद. रात्रीची गस्तही अनेक वर्षांपासून बंद. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या आणि चोऱ्यांचे सत्र थांबत न तरी देखील पोलिसांची मात्र अद्यापही गस्त सुरू झालेली नसल्याने पोलीस साखर झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील ACBI बँकेचे ATM गॅस कटरने कापून रोख रक्कम लंपास करून दरोडा घातलाय. ATMवर दरोडा घालण्याची घटना घडल्यानंतर देवळाली प्रवराची चौकी बंदच होती. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आलेली आहे. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत राहुरी फॅक्टरीसह देवळाली प्रवरा परिसरात चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून नुकतंच 8 दिवसांपूर्वी येथील 4 बंगले चोरट्यांनी फोडले आहेत. त्यासोबतच येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली. तर मागील 2 दिवसांपूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळा चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. दरम्यान बुधवारी सकाळी देवळाली प्रवरा शहरातील SBI बँकेचे ATM गॅस कटरच्या सहाय्यानं अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठी रक्कम लंपास केली आहे. किती रक्कम गेली याबाबत मात्र अधिकृत माहिती समजू शकलेली नाही. देवळाली प्रवरात स्वतंत्र पोलीस चौकी आहे, परंतु पोलीस चौकीत नेमणुकीस असणारे पोलीस चौकीसाठी उघडण्यास येत नाहीत. पोलीस स्वतःच्या घरी साखर झोपेत असताना SBI बँकेचे ATMवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. दरोडा टाकणारे अज्ञात दरोडेखोर पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून आले होते आणि पोलीस त्या गाडीचा CCTVच्या माध्यमातून नंबरचा शोध घेत आहेत. ठसे तज्ज्ञ सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वंडागेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहीन पठाण, पोलीस कॉन्स्टेबल मुरलीधर खरपुडे, फॉरेन्सिक लॅबचे गणपत झरेकर, सोहेल सध्या ठसे घेण्यासाठी आले असता SBI बँकेचे ATMमध्ये 500 आणि 100च्या नोटा सापडल्या. ATMमधील पैशाचे सर्वच बॉक्स दरोडेखोरांनी नेलेले आहेत आणि या घटनेची माहिती समजताच राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठिंगे, LCBचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतलेली असून परिसरातील CCTV तपासणी सुरू आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, संदीप मुरकुटे, सूरज गायकवाड, गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, LCBचे अतुल लोटके, रमीराजा अत्तार, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, महादेव भांड यांनी धाव घेतलेली आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी आशिष संसाळी, देवळाली प्रवरा.